तर शेतकरी मित्रांनो, आपण ऊसापासून गूळ निर्मिती कशा पद्धतीने केली जाते याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत। या ठिकाणी सर्वात प्रथम 86-032चा 10च्या वरती रिकव्हरी असलेला ऊस त्यासाठी निवडला जातो। ऊस निवडल्यानंतर या ठिकाणी गुराळावरती तोडून आणला जातो आणि तो ऊस गुराळावर तोडून आणल्यानंतर या ठिकाणी हा चरका आहे, हा पाहू शकता। या चरक्यामध्ये अशा पद्धतीनं ऊसाच्या मोळ्या घातल्या जातात। खूप मोठ्या प्रमाणात मोळी घातलेली आहे, पाहू शकता कशा पद्धतीनं रस निघतो यातून। आणि हे शेतकरी या ठिकाणी अशा पद्धतीनं तो ऊस समोर ढकलतात आणि त्याचं जे चिपाड निघतं ते अशा पद्धतीनं हे चिपाड पूर्ण रस निघालेलं असतं आणि हे चिपाड आपण पटांगणामध्ये नेतात। हे शेतकरी नेत आहेत पटांगणामध्ये आणि या ठिकाणी हे चिपाड असं वाळवलं जातं। हे चिपाड वाळवण्यासाठी हे मोठं पटांगण त्यांनी केलेलं आहे। तर इथं अशा पद्धतीनं ते विस्कटून ठेवलं जातं, जेणेकरून ते सुकल्यानंतरनं त्याची प्रोसेस पुढे वाळवण्यासाठी केली जाते। आणि त्याचप्रमाणे ते चिपाड टाकल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीनं रस येतो त्या चरख्यातून आणि त्या चरख्यातून तो रस निघून आल्यानंतरनं या ठिकाणी या पाईपच्या माध्यमातून या बॉयलरमध्ये या ठिकाणी रस गाळून घेतला जातो। त्याच्यातील कण जे पाचटीचे वगैरे आले असतील ते या ठिकाणी या चरख्यातून या बॉयलरमध्ये गाळून घेतले जातात आणि या पाईपच्या माध्यमातून इथं मोटर पाईप बसवलेले आहे, बघू शकता। आणि या पाईपच्या माध्यमातून वरून आतमध्ये या ठिकाणी या कॉइलमध्ये इथे या ठिकाणी बघू शकता या कॉइलमध्ये रस साठवला जातो। या कॉइलमध्ये रस आल्यानंतरनं संपूर्ण याच्यामध्ये प्रक्रिया केली जाते। इथून पुढची प्रक्रिया कशा पद्धतीने असते आपण या ठिकाणी पाहू शकता। तर शेतकरी मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं आहे की गुराळात मध्ये रस गाळप झाल्यानंतर जे चिपाड उरतं ते पलीकडे नेऊन ते आजोबात कशा पद्धतीने सुकायला टाकत होते। ते सुकून झाल्यानंतर या ठिकाणी आणलेलं आहे, बघू शकता। पाठीमागं सुद्धा त्याचं साठवून ठेवलेलं आहे आणि इथं या ठिकाणी आपल्या भट्टीला या ठिकाणी आग लावण्यासाठी व त्याला उष्णता देण्यासाठी या ठिकाणी बघू शकता इथं या भट्टीत हा चिपाड हे सुकलेलं घालायचं चाललेलं आहे। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपली भट्टी पेटलेली आहे, आतमध्ये जाळ लागलेला आहे, तुम्ही पाहू शकता। जाळ लागलेला आहे, वरती जो होल आहे त्यातून तुम्हाला जाळ लागलेला आतमध्ये दिसतोय। भट्टी आपली पूर्णपणे तापलेली आहे आणि त्याच्यातून वरती आपल्या रसाला आता जाळ लागलेला आहे, रस उकळायला सुरुवात झालेली आहे। तर रस उकळायला सुरुवात झाल्यानंतर रसामध्ये हे अवजार टाकलं जातं आणि या अवजाराच्या साह्यानं या माऊली कशा पद्धतीनं पाहू शकता आपलं लहान लेकरू त्यांनी हाताशी घेतलेलं आहे। एवढ्या जाळा शेजारी बसून त्या रस उतू जाऊ नये म्हणून अशा पद्धतीनं या ठिकाणी रस हलवत आहेत आणि रस हलवून त्यात पुढची प्रक्रिया अशी असते। तर समोर पाहू शकता हा धुरांडा म्हटलं जातं याला, यातून धूर बाहेर जातो। तर पुढची संपूर्ण प्रक्रिया आपण या मालकांकडून जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, बाहेर तुम्ही पाहिलेलं आहे कशा पद्धतीनं त्या ठिकाणी सगळं प्रोसेस होते की तिथं ऊस येतो, ऊस आल्यानंतर त्या ठिकाणी त्या चरख्यामध्ये त्या ऊसाचं गाळप होतं, तिथून त्या बॉयलर मध्ये त्या ठिकाणी रस साठवला जातो, तिथून त्या मशीननं उचलून कशा पद्धतीनं वरती येऊन इकडे यातून प्रोसेस बघायला आलेलो आहे की पूर्णपणे या कॉइल मध्ये गुळ तयार केला जातो। तर शेतकरी मित्रांनो, आपण आता जे या ठिकाणी मालक आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात की याची प्रोसेस काय आहे आणि संपूर्ण माहिती याच्याबद्दलची। नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम तुमची ओळख करून। माझं नाव नितीन अशोक भोसले, राहणार तांबवे। आपल्या गुराळाची स्थापना कधी झाली का? जवळजवळ म्हणजे हे जी स्थापना केली आहे ती आमच्या वडिलांनी केलेली आहे। स्थापना म्हणजे जवळजवळ 38-39 वर्ष झालं आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये आहे आपण, म्हणजे वडिलांनी चालू केलेलं हे गुराळ आहे। वडील तुमचे वडील आमचे 4 वर्ष झाले वारलेत आणि त्यानंतर मी ही जबाबदारी ही घेतली आणि त्यावेळी असं वाटत नव्हतं की मला मी चालवेन हे दिसतं एवढं सोपं नाही, कारण की जवळजवळ आता 50 लोक आपल्याकडे लेबर कामाला आहेत। 50 लोक आहेत कामाला। त्यांचा खर्च म्हणजे जाऊन वगैरे परवडतं का आपल्याला, म्हणजे व्यवसाय एवढा? कसं आहे, सगळंच काय खरं आपण सांगू शकत नाही, परवडतंय काय, कारण कसं असतंय हे फुटमूट आहे किंवा काय आहे हे सगळं काही होऊ शकत नाही। परवडल्याशिवाय तो धंदा कोण काही करत नाही। वडिलांनी ह्याच्यातल्या ज्या चतुर्सूत्री आहेत ज्या काय त्या सांगितल्या होत्या का तुम्हाला कशा पद्धतीने व्यवसाय केला पाहिजे? काय झालं, याच्या अगोदर मी ह्या क्षेत्रात नव्हतो, कालांतरानं परत मला त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी मला घेतलं। म्हणजे ज्यावेळी त्यांचं एक्सपायर व्हायच्या अगोदर मला एक 4-5 वर्ष मला ह्याच्यात त्यांनी आणलेलं त्या क्षेत्रात। तुम्हाला आवड होती का पहिल्यापासून? आवड होतीच मला पहिल्यापासून। आपल्या म्हणजे एक
वडिलांना नाद होता तसा मला बी नाद होता की आपल्याला वेगळं काहीतरी करायचं होतं. हे धंदा बघून आपल्याला वेगळा एक धंदा करायचा होता. तर त्यांना असं वाटत होतं की मी ह्याच क्षेत्रात शिरावं. त्यांनी आता काहीतरी सुरुवात केलेली आहे तर ती तुम्ही टिकून ठेवावी टिकून ठेवावं त्यांची इच्छा होती. त्यांच्या स्वप्नाखातर तुम्ही हे चालू ठेवलेलं काय दिसतं एवढं सोपं नाही. जवळजवळ ह्या गावामध्ये जवळजवळ 25 ते 30 ठिया होता. आता एकच ठिया राहिला आपला. शेतकरी मित्रांनो 25 ते 30 गुराळ या ठिकाणी होते पण आता एकमेव फक्त हे गुराळ राहिलेलं आहे. आणि ही वडिलांची इच्छा होती, वडिलांचं स्वप्न होतं म्हणून या वडिलांचा एक कृषीपुत्र म्हणून यांनी या ठिकाणी हे संगोपन केलेलं आहे आणि याचे वाटचाल चालू ठेवलेली आहे त्याच्या पाठीमागे. तर या ठिकाणी बघू शकता ही कॉईल आहे, याच्यामध्येच गुळ तयार केला जातो. हा आता राब बनवलेला आहे. तर हा किती लिटर याच्यामध्ये? आता हे जवळजवळ 800-850 लिटर 800-850 लिटर आपला रस आहे हा. आणि हे जे 850 लिटरच्या मध्ये आपल्याला 180 गुळ आपल्याला पडला जातो. 180? हा, 180 किलो गुळ. याच्यामध्ये वापरतात कोणकोणती वापरली जाते? त्याच्या सुरुवातीला काय केलं जातं की सुरुवातीला आपल्याला भेंडी पावडर टाकावी लागते थोडस. म्हणजे आता कसं आहे हा बिगर केमिकल आपण गुळ तयार करतो. ऍक्च्युली म्हणजे आता बिगर केमिकल म्हणजे बरेच जण म्हणतात की सेंद्रिय गुळ. ऍक्च्युली सेंद्रिय गुळ म्हणजे हा बिगर केमिकल. अलग लक्षात. तर हा जो गुळाला जे आपल्याला जे आहे ना सुरुवातीला ज्यावेळी आपण ह्याच्यात रस घेतो त्यावेळी आपल्याला पहिल्यांदा चुना वापरावा लागतो, भेंडी पावडर सुरुवातीचे हे दोन्ही. त्यानंतर थोडस म्हणजे आपण काय बिगर केमिकल करतोय म्हणल्यानंतर त्याची म्हणजे मर्यादा बघून त्याच्या लिमिटेशन मध्येच त्या ठिकाणी वापर केला. दिवसाला आपलं प्रोडक्शन या ठिकाणी किती होतं? सरासरी आपलं गळीत होतं 12 टन होतं गळीत. आणि त्याचा गुळ तयार होतो आपल्याला साधारण 1.5 क्विंटल गुळ तयार होतो. 1.5 क्विंटल पर्यंत गुळ दिवसाला तयार होतो. टोटल वर्षभरात किती गाळप होतो तुमचा? म्हणजे एका सीझनला गाळप ऊसाचा किती होतो? 1600 ते 1700. 1600 ते 1700 टनापर्यंत गाळप होतो. आणि प्रोडक्शन त्यातून किती निर्माण होतं? किती किलो पर्यंत गुळ वर्षाला आपण सरासरी 10,000 बॉक्स तयार करू शकतो. त्याच्या पुढे एका बॉक्स मध्ये किती किलो? 18 किलो. 18 किलो म्हणजे साधारण 10,000 बॉक्स 18 किलो म्हणले तरी 18,000 पर्यंत जातो. म्हणजे साधारण बघा की 118 म्हणजे साधारण 180 टन 180 टन गुळाची निर्मिती होते. तर 180 टन गुळाची निर्मिती शेतकरी मित्रांनो या ठिकाणी होते. चांगलं याच्यातून तुम्हाला उत्पन्न मिळतं. हा, उत्पन्न मिळतच बऱ्यापैकी. याच्यामध्ये की लोकांना रोजगार निर्मिती तुम्ही या ठिकाणी करून बरोबर आपल्या सोबतच इतरांचं पण पोट भरणं हे सर्वात महत्त्वाचं आहे आताच्या घडी. ह्या भागामध्ये असं आहे की वेळेत ऊस आपल्या कारखान्याला वेळेत ऊस जात नाही. त्यात आपण एक सहकारी आपलं म्हणजे थोडासा वाटा घेऊन आपण शेतकऱ्यांना मदत बाबा अडी अडचणीत जे अडकलेले शेतकरी आहेत त्यांचं या ठिकाणी ऊसाचं गाळप होऊन त्यांना पण सहकार्य होतंय. बरोबर. चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी शेतकरी मित्रांनो कार्य चालतंय. तर आता इथून पुढची प्रोसेस आपण पाहूयात कशा पद्धतीने केली जाते. पॅकेजिंग बघूयात. आणि हा राब तयार झालेला आहे हा त्या कॉईल मध्ये ओतल्यानंतर तिथून पुढची काय प्रोसेस असते आपण सर्व व्हिडिओ मध्ये जाणून घेऊयात. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्किप न करता बघा. थोड्याफार मध्ये आधी महत्वाचे जे टॉपिक्स असतात ते जर स्किप केले तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्हाला ते पाहायला मिळणार नाही. तुम्ही घरी असून सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे की गुळ कसा बनवला जातो, गुळाची प्रोसेस पूर्णपणे काय असते. तुम्हाला कुठेही क्षेत्रभेट द्यायची गरज नाहीये. या ठिकाणी व्हिडिओ मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथून पुढे प्रक्रिया झाल्यानंतर ना याच्यामध्ये या कॉईल मध्ये अशा पद्धतीनं रस तयार झालेला आहे. राप म्हणतात याला. हा राप आता गार करण्यासाठी या ठिकाणी जे सेटअप केलेला असतो ही या ठिकाणी कॉईल केलेली आहे बघू शकता. याच्यामध्ये रस गार केला जातो. त्यासाठी त्याच्यामध्ये पाणी मारलं जाते. अशा पद्धतीनं पाणी मारलं जातं जेणेकरून त्याच्यामध्ये गुळ चिटकू नये म्हणून पाणी मारतात. पाणी मारून झाल्यानंतर ना जी आपली कॉईल आहे बघू शकता अशा पद्धतीनं ओढून या ठिकाणी हे शेतकरी कामगार मंडळी या ठिकाणी ओढून कॉईल आणतात. आणि या ठिकाणी कॉईल ओढून आणल्यानंतर ना पुढची प्रोसेस चालू होते. या ठिकाणी आतमध्ये हे उतर करतात. खूप मोठी रिस्क असते मित्रांनो. या ठिकाणी ही कॉईल गरम असते. हिला या ठिकाणी नट पाहू शकता. ही नट काढली जातात आणि ही नट काढल्यानंतर न इथे आतमध्ये होल आहे. तर ही जाळी पाहू शकता. आता हे नट काढून घेतलेले आहेत. होल रिकामा झालेला आहे. आता हे शेतकरी हे कामगार मित्र या ठिकाणी ही जाळी लावलेली आहे की रस गाळून याच्यात पडावा. आता पाहू शकता रस आपला पडायला सुरुवात झालेली आहे.
रस याच्यामध्ये पडायला सुरुवात झालेली आहे. हा राप याच्यामध्ये गार करण्यासाठी या कॉईलमध्ये ओतला जातो. किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पूर्णपणे म्हणजे गाळून वगैरे या ठिकाणी रस घेतला जातो. ती कशा पद्धतीनं पसरते पाहू शकता. आणि आतील जो शिल्लक राहतो गाळला जो चिकटलेला असतो तो पूर्णपणे हे अवजार पाहू शकता. लाकडी अवजार वापरली जातात पूर्णपणे या ठिकाणी. कोणतंही लोखंडी किंवा स्टीलचं काही वापरलं जात नाही. लाकडी अवजारांच्या साहाय्यानं या ठिकाणी संपूर्ण त्यातील रस जो आहे गुळ बनवण्यासाठी तयार झालेला काढून घेतला जातो आणि काढून या कॉईलमध्ये या ठिकाणी गार केला जातो. आणि गार केल्यानंतर सुद्धा त्याला असा हलवत राहावं लागतं जेणेकरून तो पूर्णपणे गार व्हावा. कारण मजूर ज्यावेळी भरत असतात तेव्हा त्यांना हाताला तो चिटकू नये किंवा भाजू नये यासाठी अशा पद्धतीनं गार केला जातो. गार झाल्यानंतर पुढची प्रोसेस चालू होते. तर मित्रांनो या ठिकाणी कॉईल मधनं त्या इथं गुळ वतल्यानंतर ते द्रावण या ठिकाणी वतल्यानंतर ही या चौकोनामध्ये इथं थंड केलं जातं आणि ते थंड केल्यानंतर हे बघू शकता ही अशा पद्धतीनं ही पावशेर अर्धा किलोची अशी पॅकिंग आहेत. याच्यामध्ये ही माप असतात अशा पद्धतीने आणि या मापांमध्ये हे ओलं कापड टाकलं जातं जेणेकरून याला इथं याच्यामध्ये गुळ आतमध्ये चिटकत नाही मापाला. आणि पुन्हा रिटर्न बाहेर काढताना या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने ह्या वड्या निघतात. या ठिकाणी ढेपा गुळाच्या निघालेल्या आहेत कशा बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने इथं गुळ गार केला जातो पूर्ण. आणि भरायचं कसं चाललेलं आहे प्रोसेस बघू शकता. या मापामध्ये गुळ टाकल्यानंतर मावशी कशा पद्धतीनं बघू शकता तुम्ही असं ते माप आपटलं जातं जेणेकरून खाली जो मोकळा स्पेस राहिलेला असतो त्या मोकळ्या स्पेस मध्ये सुद्धा आतमध्ये गुळ जाऊन बसतो आणि ढेप पूर्णपणे पोकळ राहत नाही. पूर्ण घट्ट मजबूत अशी ढेप होऊन जाते. त्या ठिकाणी आपला कॉईल मधला यातला गुळ गार झालेला मापांमध्ये भरून झालेला आहे. आता या ठिकाणी आपण ही माप पलटी करण्यासाठी इकडे ठेवून घेतोय आणि आता इथं ठेवून घेतल्यानंतर माप आपण पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीनं मावशी या ठिकाणी काम चालू झालेलं आहे. हे बघू शकता अशा पद्धतीनं हे डेपा याच्यातून निघतायत. या गुळाच्या डेपा तयार झालेले. हे अर्धा किलोच्या मित्रांनो या ठिकाणी ह्या डेपा बघू शकता अशा पद्धतीनं फक्त हे कापड पाठीमागं वडलं हे अशा पद्धतीनं निघतंय. तर अशा पद्धतीनं मित्रांनो याची प्रोसेस केली जाते. कशा डेपा काढले जातात बघू शकता तुम्ही समोर. तर शेतकरी मित्रांनो आपण गुळ बनवण्याची प्रोसेस तर पाहिली पण गुळ बनवून झाल्यानंतर तिथून पुढे त्याची मॅनेजमेंट त्याची विक्री व्यवस्थापन आणि त्याला मार्केट कुठे शोधायचं किंवा कशा पद्धतीने त्याची विक्री करायची मार्केटिंग कसं करायचं याबद्दलची माहिती सुद्धा आपण याच्याकडून जाणून घेऊया. तर याचं कशा पद्धतीने तुम्ही मार्केटिंग करताय तयार झाल्यानंतर. मार्केटिंग म्हणजे आपण आता कसं आहे आपण कराड मार्केट बाजार समितीमध्ये आपण हा गुळ दिला जातो. तिथं आपलं हे जे आहे हे आपण एका व्यापाऱ्यांना दिलेला आहे. एक कस्तुरी ब्रँड आहे त्यांचा त्या ब्रँडला आपण त्यांना तयार करून दिलेला आहे. तर मित्रांनो हा कस्तुरी कोल्हापुरी जॅगरी या कंपनीला यांनी माल विकलेला आहे. तर ते कसा रेट देतात तुम्हाला. कसं आहे आता आपण हे अर्धा किलो तयार करतो. आज आपल्याला अर्धा किलोला ही आपल्याला 45 रुपये भाव देतात. आपल्याला अर्धा किलो 45 रुपये भाव. अर्धा किलो म्हणजे 1 किलोचा भाव 45 रुपये पडतो. 1 किलोचा 45. हा अर्धा किलोचा त्याच्या निम्म्यानं मला. टोटल किती पण प्रोडक्शन झालं तरी संपूर्ण प्रोडक्शन ते तुमचं खरेदी टोटली म्हणजे जेवढा तुमचा पहिला स्टार्ट ते एंड पर्यंत आपला गुळ घ्यायचा त्यांनी हे केलेला. तर मित्रांनो ही होती गुळाची बनवण्याची प्रक्रिया. आता गुळ विक्रीसाठी हा तयार झालेला आहे या ठिकाणी. तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.